मागे सर पटेल माझ्यासोबत बीडचा खासदार नाही आता ते त्यांच्या मनाचा मोठेपणा, परंतु मी पुढं राजकारणात नाही. पुढं काय म्हणतात ना, निवडून आले म्हणजे भाषा बदलायची आणि विजय मिळाल्यावर असं करायचं. मी त्यातला नाही. पहिल्यापासून मी आणि माझा समाज राजकारणात नाही आहे. आम्ही कोणाला नाव घेऊन सांगितलेलं नाही पाडा किंवा निवडून आणा म्हणून. ना महाविकास आघाडीनं ना युती. त्यामुळे त्यांच्या बोलायला तर आम्हाला आनंदच नाही. माझे शब्द जे आहेत तेच आहेत, मी कधी फिरवित नाही. आम्हाला आरक्षणाच्या बोलायला आनंद आहे. पण आता ती हे अंतरवाली आहे, इथं कोणी पण इथं मी नका येऊ म्हणू शकत नाही. सगळ्या पक्षाचे लोक इथं आले. एरवी कुठलाही राजकारणी निवडून आल्यानंतर तो त्याच्या नेत्याकडे जातो, त्यांच्या वैभवाकडे जातो. मात्र आता सराटे मुख्य चंद्रकांत जरांगे पाटील त्यांच्यासाठी तयार. आता समाजाच्या भावना आहेत, ज्या असतील त्यांच्या भावनेला कदर करावं लागेल किंवा त्यांच्या भावनेत बदल मी नाही करू शकत. मी माझं प्रामाणिक समाजासाठी काम करतो आणि ती काय मी चूक नाही करत. मी समाजासाठी काम करतो. ज्या जातीत जन्मलो त्याचं काम करणं कर्तव्य ते करतो. पण मी महाराष्ट्रभरात कोणालाही पाडा किंवा निवडून आणा असं नाव घेऊन बोललेलं नाही. मी जर नाव घेतलं असतं ना त्याला तिने तळातून राहिले असते. जे आहे ते सत्य सांगतो. ती गुरगुर कोणात असू नये इथून पुढे असली तर मग पुढच्या विधानसभेत नाव घेऊन पडित असतो. मात्र अनेक तुमची भाषणं आम्ही लोकसभेच्या मागं वाहणार आहे. ज्या पाडाची त्याचे 7 पिढ्या माझ्या जागेवर दुसऱ्या समाजाचा असतं तरी हेच बोललं असतं. आजही मला अंतरवालीत गेलं, व्यासपीठावर बसायच्या अगोदर फडशीवर सांडलेलं रक्त दिसतं. ते आमच्या आई बहिणीचे. त्या रक्ताशी बेमाने करणारी पैदास माझी नाही आहे. मी काय चुकीचं करतो? जे आहे ते बोलतो. मी पण तरीही मी कधीच म्हणलो नाही किंवा माझा समाजही कधीच म्हणला नाही की याला पाडा. मग एक मात्र खरं आहे, मी ते तुम्हाला सांगायला संकोच नाही करणार. माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांची किंमतच केली जात नव्हती. त्यांना कोणी विश्वासातच घेत नव्हतं. माझ्या गोरगरीब मराठ्यांना मात्र किंमत आली. याच्यात मला खूप आनंद आहे. मतांची धास्ती घेतली असं म्हणलं तरी वाटणार नाही. नुसती मताचीच नाही तर अशाही अफवा होत्या की मराठ्यांच्या मताचं रूपांतर सभेचं रूपांतर मतात होत नाही, परिवर्तन होत नाही. माझ्या मराठ्यांनी तेही केलं, एकही आला. आणि मराठ्यांच्या मताची भीती आता देशाला आहे, नुसत्या राज्याला नाही. आणि मला खरा त्याच्यात आनंद आहे की माझ्या गोरगरीब मराठ्याला किंमत आली. हे पहिले नुसते ग्राह्यधाराची किंमतच देत नव्हते. मला जे करायचं होते ते मी केलेलं आहे की माझ्या समाजाला किंमतच देत नव्हते, गोरगरिबाला ती आली. आणि फक्त आता एक राहिले, त्या गोरगरीब मराठ्यांचे लेकरं आरक्षण देऊन एकदा त्यांच्या अंगावर वर्दी चढवायची. बस माझ्या जीवनाचं सार्थक झालं. माझा समाज मोठा झाला. मराठा समाजाला लोकसभेमध्ये खरं तर आता किंमत मिळाली असं म्हणतात. विधानसभेमध्ये सत्ता मिळेल. मला राजकारण माझा मार्ग नाही, कोणा त्याच भाषेवर येतोय. तुम्ही किती मला नाही, तुमचा राजकारणाशी संबंध नाही आम्हाला माहिती आहे. वारंवार आम्ही ते दाखवतो. मात्र तुमच्या अनुषंगाने जर इतर समाज जर भेटला, जसं तुम्ही आता म्हणालात की लोकसभेमध्ये आता कुठेतरी पाय ठेवतोय, विधानसभेसाठी समाजाच्या माझा राजकारण मार्गच नाही. मी विनंती करतो आजच आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे साहेबाला पण आणि गृहमंत्री फडणवीस साहेबाला पण की मला राजकारणात नाही जायचं. माझे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी द्या. मराठा आणि कुणबी एकच आहे. ही कायदा पारित करण्यासाठी तुमच्याकडे 57 लाख नोंदीचा आधार आहे, ते द्या. केसेस माघार घ्या, हैदराबादचं गॅजेट घ्या, ठरल्याप्रमाणे आहे तेच द्या. मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही. माझा मार्ग राजकारण नाही आणि माझ्या समाजाचा पण नाही. पण तुम्ही नाही दिलं रे बाबा तर मग मात्र 288 उमेदवार महाराष्ट्रात सगळ्या जाती धर्माचे देणार, तुम्हाला घरी लावणार. गोरगरिबांना मी देणारं बनवणार म्हणजे बनवणार. त्याच्यासाठी मी 8 जूनला आमरण उपोषणाला बसायला लागलो. त्याच्या दिलं तर चांगली गोष्ट, नसता माझा नाविलाज आहे. गोरगरिबांना मला देणारं बनावं लागणार आहे. अन्याय मराठा सहन करतोय, अन्याय दलित सहन करतोय, माझा मुस्लिम बांधव सहन करतोय, 12 बलुतेदार करतोय, लिंगायत समाज अन्याय सहन करतोय, राजपूत समाज सहन करतोय. मी नाही सहन करणार. प्रकाश आंबेडकरांसारखं अभ्यासू नेतृत्व पुढे आलं पाहिजे होतं, त्यांनी निवडून द्या असं तुम्ही अर्थ दिले. प्रकाश आंबेडकर पडले नाही, ते व्हायला नको होतं. परंतु आता ते त्यांनी कसं त्याचं गणित जुळवलं होतं मला नाही माहिती. परंतु माझा जो त्यांच्याबद्दलचा प्रामाणिकपणा होता तो आम्ही प्रामाणिकपणानं सांगितलं म्हणजे छत्रपतींच्या गादींचा विषय असो दोन्ही पण, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसाचा असो, जे राज्यासाठी जे महत्त्वाचं होतं
ते मी माझ्या समाजाला सांगितलेलं होतं, जे प्रामाणिकपणा आहे ते केला. परंतु आता त्यांचे गणित कुठं कमी पडले असते ना. आता मला माहीत नाही, मला राजकारणातलं लई येतं. आता शिकतं पाडायचा शब्द आला, आता यागळा येईल पुन्हा. तरी काय असेल उत्कुंठा शिगेला पोहोचली महाराष्ट्राच्या जनतेची आता जरांगे फॅक्टर जरांगे पाटील? नाही आता मी तरी काय करू, त्यांनी आणलायच ते हो पुढं. मी म्हणतोय ना त्यांना, तुम्ही हलक्यात नका घेऊ, कचऱ्यासारखी किंमत नका करू गोरगरिबाची. तुम्ही बार सांगतोय त्यांना. आताही विनंतीच करतो. आता तर मस्तीत आल्यासारखं बोलायला पाहिजे होतं ना. मी माझे जमिनीवरचे पाय नाही सोडत. तुम्ही वाटा गेल्यावर मी बिघडतोय, तुम्ही वाटा नाही गेले तर मी नाही बोलत. तुम्ही ठरलेल्या गोष्टी करा, कचऱ्यासारखी किंमत नका ना देऊ जनतेला. त्यांनी बसवल्यावर राहा तुम्हाला त्या राजगादीवर. तुम्ही कचऱ्यासारखी किंमत देता, आई बहिणीला इतकं मारता आणि मारल्यावर तुम्ही असं म्हणता की माझ्याच पोलिसाला मारलं. तुझे पोलीस नाहीत ना दादा, तुझी जनता आहे. हे चुका नका करू तुम्ही ठरल्याप्रमाणे द्या. इथून पुढचे स्वप्न बंद करा. आजच TV9च्या माध्यमातून सांगतो आणि विनंती करून सांगतो, जे डावं चाललेत ना आणखीन तरी बंद करा तुम्ही. 15 दिवस आणखीन डावं चालले. कशाला बोंगाऱ्या बांगाऱ्याला हाताखाली धरता आणि ते खेळ करता. पुन्हा लाट तयार होईल, पुन्हा तुम्हाला नाही त्याला सामोरं जावं लागेल. ह्या कोटाण्यात पडूच नका. द्यायचं बघा फडणवीस साहेब, द्यायचं बघा ठरलेलं. कशाला माणसं फोडून त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावता. पुन्हा तेच 8 दिवसापासून पुन्हा तेच गिरायला लागला. तुम्हाला तेच लय सोपं वाटतं का? गिरेल्यावर सोपं जाईल, उलट वाढत चाललंय ते वाढत चाललंय. जरांगे पाटील, एक शेवटचा प्रश्न आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची चळवळ तुम्ही जवळून पाहिजे, तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत काम केलं. मात्र त्यांच्या मुलीचा आज पराभव, पंकजा मुंडे यांचा पराभव. आता हे बघा, एक निवडणूक म्हणल्यानंतर जय पराजय, त्यांनीसुद्धा विजय बघितलेलाच आहे. त्यांनीसुद्धा विजय बघितलेलाच आहे, असं नाही. परंतु आता त्या कशात कमी पडल्या आता ते मी सांगू शकणार नाही, कारण मी राजकारणात नाही आहे. मी काय कोणाला पाडा म्हणलो नाही, कोणाला निवडून आणा म्हणलो नाही. कारण मी पहिल्यापासून सांगतो, आम्हाला त्या गुलाला तर आनंदच नाही. आता त्याच्यावरती ते अभ्यास करतील, काय झालं कसं कुठं झालं. समावेशक राजकारण मुंडे साहेबांचं होतं. नक्कीच. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, सराटी अंतरवाली, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.